नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सगळे डायनिंग टेबलवर असतात. आजी जाते आणि म्हणते, काय रे, कसल्या डोंबलाच्या मीटिंग करताय? तुम्हाला काय सणवार नाही का? तिला तर म्हणते, आत्या ऐका ना. आजी म्हणते, तू गप ग, तू काय माका सांगू नका. ए रंग्या, जा आणि दहीहंडीची तयारी करून घ्या. आता नील सारंगकडे बघतो आणि सारंग मान हलवतो. आजी म्हणते, रंग्या जातोय ना? सावली म्हणते, सारंग सर मी पण तयारी करू लागते. ती आता किचनमध्ये जाते. सारंग तिच्या मागे जातो आणि म्हणतो, सारंग सर ट्रक बोलू का ट्रक? काय म्हणशील? सावली म्हणते, अहो. तर तो परत एकदा ती म्हणते, अहो. सावली लाजते. सारंग तिच्या जवळ जातो आणि तिला किस करत असतो. हे ऐश्वर्या बघते आणि तिचा जळफळाट होतो. ती मनात म्हणते, असं चालू राहिलं ना नक्कीच घरामध्ये बाळ येणार, आणि ते पण सावली आणि सारंगचं. आता तिला आठवतं, अमृताच्या ओटीमध्ये नारळ आल्यापासून ऐश्वर्या खूप सैरभैर असते. ती किचनमध्ये जाते आणि म्हणते, यावर माझा विश्वास नाही आहे, पण मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. ती आता दूध गरम करते आणि त्यामध्ये पावडर टाकते. तेवढेच जग्गू आजी येते आणि म्हणते, काय गो, ही कसली पावडर? ऐश्वर्या म्हणते, ते बाळ न होण्यासाठी. आजी म्हणते, काय? ऐश्वर्या बोलते, नाही, ते अमृता वहिनीला बाळ व्हावं म्हणून. आजी म्हणते, अगे पावडर काय टाकते मग? आता देवानेच कौल दिला, तिला नक्की बाळ होणार. तू बघितलं नाही का, चांदीचा नारळ तिच्या ओटीत आला. आता या पावडरची काय बी गरज नाही. बघू ती पावडर. आता ऐश्वर्या तिला पावडरचा डबा देते. जग्गू आजी म्हणते, मी फेकते या. ऐश्वर्या बोलते, नको नको आजी, मी फेकते ना, द्या माझ्याकडे. आजी म्हणते, कशाला, मी फेकते ना. जाते आणि पावडर सिंकमध्ये टाकून देते. आता ऐश्वर्या डोक्यालाच मारून घेते, पण आजचा वार खाली जाऊ नये म्हणून ती पटकन दुधाचा ग्लास उचलते आणि जायला लागते. आजी म्हणते, थांब थांब, कुठं निघालीस? ऐश्वर्या बोलते, ते वहिनीला दूध द्यायला. आजी म्हणते, काय गं तू, तुला सांगितलं ना, या दुधाची आता काय बी गरज नाही. ती बोलते, आजी दूध वाया जाईल. आजी म्हणते, हो का, मग एक काम कर, तू पी. ऐश्वर्या म्हणते, मला अजिबात दूध आवडत नाही. आजी म्हणते, अगं वाया जाईल ना, पी पी पी. ती काय पित नसते, पण आजी तिला बळजबरीने दूध पाजते. हे आठवून ऐश्वर्याला खूप राग येत असतो. ती म्हणते, ही म्हातारी ना माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवणार. मी काही करायला गेले की तिथे टपकती. असं जर चालू राहिलं ना, त्या मुलीला काय, अमृता वहिनीलाही बाळ होईल. जगन्नाथ घरी जातो. अलका म्हणते, काय हो, कोणाच्या ओटीत नारळ पडलं? आपल्या सावलीच्याच ना. जगन्नाथ हसून म्हणतो, ती सावली आहे. तिने आत्तापर्यंत स्वतःसाठी काही केलं आहे का? अलका म्हणते, म्हणजे? तो म्हणतो, अगं चांदीचं नारळ सावलीच्या ओटीत आलं होतं, पण जग्गू आत्या थांब म्हटल्यावर सावलीने पटकन नारळ अमृताच्या ओटीत दिलं. अलका म्हणते, हे काय सांगताय, सावलीने असं का केलं असेल? जगन्नाथ म्हणतो, अमृतासाठी. आपली लेक खूप मोठ्या मनाची आहे आणि म्हणूनच मेंदळ्यांना तीच वारस देणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.